1850 ते 1846च्या काळामध्ये चीनचा झेन गुओफान नावाचा सम्राट होता. त्या सम्राटाने आहे ना टायपिंग नावाचं बंड चिरडलं होतं. अमेरिका आणि इंग्लंडच्या मदतीने आहे ना ते चीनमधलं टायपिंग नावाचं बंड चिरडलं होतं. त्या बंडाच्या मुख्य मागण्या काय होत्या की बाबा चीनमधली जी तरुण पिढी आहे ती नासायला लागल्या, बर्बाद व्हायला लागल्या. त्याच्यामुळं तुम्ही अफू, गांजा आणि दारू ह्या नशेडी पदार्थावर बंदी घाला आणि साक्षरतेची चळवळ हाती घ्या. रूढी परंपरा त्या ज्या आहेत त्या बंद करा. हे न करता त्या सम्राटाने अक्षरशः रणगाड्याच्या रणगाडे घालून त्या चीनी आंदोलकांना चिरडलं. 13 एप्रिल 1919ला बैसाखी सणानिमित्त भारतातील जनता शांततेपणे सण साजरा करण्यासाठी रस्त्यावर आले असताना जनरल डायर नावाच्या हरामखोर ब्रिगेडियरनं आदेश देऊन सैन्याला भारताच्या नागरिकांना गोळ्या झाडून मारलं. तिसरी गोष्ट, नेपाळमध्ये भ्रष्टाचाराने माखून गेलेला तो नेपाळ ऑक्टोबर 2025 मध्ये त्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना नेपाळच्या जनतेने असा कुत्र्यासारखा तुडवू मारला, पळू मारला, जिवंत जाळलं, सरकारी दस्तऐवज जाळले, परत भ्रष्ट अधिकाऱ्यांचे घरं जाळले, काही एक नेते पळून गेले. 1 ऑक्टोबर 1949ला माओच्या नेतृत्वाखालची चीनची साम्यवादी क्रांती यशस्वीरित्या पार पडली. त्याच्यामुळे मांचू राजवट आहे ना ती कोसळून अशी पत्त्याच्या बंगल्यासारखी धाड म्हणून खाली पडली. फेरा कसा बदलतो ते बघा. आणि माओच्या साम्यवादी क्रांतीचा उदय झाला. भारताचे सुपुत्र थोर क्रांतिकारक उधम सिंग यांनी मायकेल ओडवायर त्याच्या छाताडात गोळ्या झाडून त्याला जिवंत मारला आणि जालियावाला बागेचा बदला त्यांनी पूर्ण केला. तो उधम सिंग. मग आता ह्याच्या संपूर्ण सांगण्यामागचा पूर्ण हेतू असा आहे की जंतर मंतरवर 28 जूनपासून प्रदर्शन करत बसलेले अभिजित दिपके, सोनम वांगचुक यांच्या 3च मागण्या आहेत की बाबा नीटच्या पेपर फुटी प्रकरणी मेन सूत्रधार म्हणून धर्मेंद्र प्रधान याचा इस्तिफा द्या. दुसरी गोष्ट, नेटचे पेपर फुटल्याच्या नंतर सहन झालं नसल्यामुळं आत्महत्या करून घेतले त्यांच्या घरच्यांना 1 करोड रुपयाचा मुआवजा द्या, आर्थिक मदत द्या. आणि तिसरी गोष्ट, सोनम वांगचुक यांना लवकरात लवकर रिहा करा, त्यांना तात्काळ सोडा. ह्या 3च मागण्या आहेत त्या. भारत सरकारने लवकरात लवकर त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, नाहीतर नेपाळमध्ये 2025ला जसा उद्रेक निर्माण झाला होता ना तसा उद्रेक निर्माण व्हायला भारतामध्ये जास्त वेळ लागणार नाही. कारण भारताची संस्कृती तथागत गौतम बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे शांततामय मार्गाने चाललेली आहे. जेवढं शांत राहून जनता आपले विचार मांडत आहे ते सरकारने सुद्धा शांततामय मार्गाने ऐकून घ्यावं, त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या मागण्या पूर्ण करावं. अन्यथा जनता जर खवळली रे भाई, तानू मारल. नेपाळसारखा दिवस भारतामध्ये उजडायला जास्त वेळ लागणार नाही. भीम पॅंथर सामाजिक संघटना